जव्हार साखर कारखान्याच्या वतीनं शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न. बदलत्या हवामानामुळे निर्माण होत असलेल्या अवर्षण परिस्थितीत ऊस पिकाचं उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आवश्यक आहे. ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर तसेच सुधारित आणि रोगप्रतिकारक ऊस वाणांची लागवड केल्यास कमी संसाधनामध्येही चांगलं उत्पादन मिळू शकतं, असं प्रतिपादन ऊस पैदासकर डॉक्टर CM कांबळे यांनी केलं. कुरुंदवाड येथे कल्पना आवाडे जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी यांच्या वतीनं आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले होते. यावेळी संचालक दादासू सांघावे, संजय कुमार कोथळी, वंदना कुंभोजे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. डॉक्टर कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात ऊस शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती देताना माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनाचं महत्त्व अधोरेखित केलं. जमिनीच्या गरजेनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होण्याबरोबरच जमिनीची सुपीकता टिकून राहते, असं त्यांनी सांगितलं. सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास जमिनीची रचना सुधारते आणि पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होतं, असंही त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की सुधारित वाणांचा अवलंब केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादनात सातत्य राखता येतं. आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो, तसेच जमिनीची उत्पादकता वाढण्यास मदत होते. ऊस लागवडीपासून कापणीपर्यंतच्या विविध टप्प्यावर योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न दोन्ही वाढवता येतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांनी ऊस शेती, खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि सुधारित वाणांबाबत विविध प्रश्न विचारले. डॉक्टर कांबळे यांनी त्यांना सविस्तर उत्तरं देऊन मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला खिद्रापूर, राजापूर, गणेशवाडी आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस केन व्यवस्थापक किरण कांबळे यांनी स्वागत प्रस्तावित केलं, तर आभार संचालक दादासू सांघावे यांनी मानले. यावेळी भास्कर पट्टणकुडे, अनिल चौगुले, अजित चौगुले, रमेश भवरे, अब्बास तांबोळी, रोहन साजने, शीतल मगदूम, बाळासाहेब टोणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.